मासा लागलाय बऱ्याच उशिरानंतर. हे बघा मार्केट वरनं ताजं डोकं आणलंय. हे बघा, डोकं टाकून घेते आता. आता काटला मासा, त्याच्या डोक्याचं कारण बनवलं हे इतकं भारी. नदीवर आलोय आणि आता वाजलं 10:30. तर आजच्याला ना गाळाने मासे पकडायला आलोय. ते पण आहे ना छाडे घेऊन रॉड आणल्यात. रॉडने मासे पकडणारे आजच्याला. मग ना मागच्या पावसाळ्यामध्ये आहे ना मासे पकडलेले गाळाने, त्याच्यानंतर आजच्याला आलोय. गाळाने मासे भेटत नाही. आता आहे ना नदीला पाणी वाढलंय, तर अशा वाढत्या पाण्याला आहे ना एखाद्या वेळेस मासे भेटू शकतात, ते पण गाळाने. तर बघायला तुम्हाला सुद्धा ना मजा येणार आहे मासे लागले तर. चला पहिलं तर आहे ना इथं जागा करून घेतो आम्ही. तिथं आहे ना थोडी जलपर्णी आली, ती जलपर्णी ना काढून टाकू साईडला. आणि त्याच्यानंतर आहे ना तिथं चारा सुद्धा टाकू. चारा आणलाय का नाही काय माहित नाही, तो चारा टाकू आणि मग त्याच्यानंतर बघू मासे भेटतात का. होईन का पिंके जागा इथं? होईल ना. ती जलपर्णी आहे ना इथं नेमकी, काढायला लागणाची बाहेर. कशी काय काढायची आता? इथली आहे ना जलपर्णी पूर्ण काढून टाकायची, पण वारा सुटलं या बाजूने आणि पूर्ण जलपर्णी तिकडं वाहून चालली. इथं ना जितकं होता ना जागा तो मोकळा होणार आहे असं तर आता आहे ना जलपर्णी तिकडं वाहूनच चालली. तर तोपर्यंत आहे ना आम्ही रॉड तयार करून घेतोय. सगळं आपण शटअप तयार करू आणि त्याच्यानंतर आहे ना पीठ सुद्धा मळून घ्यायचंय. चपाती आणली, चपातीने मासे पकडणार आहे. इथं आता माशांचा चारा तयार करतात. हे ना खायलाच आणलंय, तर त्याच्यातलं थोडं घेतलंय आणि मग ते मळू आता चांगलं असा बुक्का करू. हे बघा इथं मातीवरती थोडं ठेवतोय, आपल्याला माशासाठी सुद्धा लागणार आहे. जवळच टाका थोडं. हा बस आहे का? हा, मी ना अजूनपर्यंत तयारच करून घेतोय. तिकडं पिंकीने आणि अक्षयाने ना पाण्यामध्ये छड पण घेतलं टाकून. तर पिंकीला ना एक मासा सुद्धा तिकडं ओढतोय गाळाला. चपाती आणली गाळाला लावण्यासाठी. आता आहे ना लावून घेतोय गाळाला आणि मी सुद्धा आहे ना सुरुवात करतोय छडी टाकायला पाण्यामध्ये. मासा लागला. खवले मासा आहे तो, पण किती मोठा आहे. पहिलाच मासा पिंकीने पकडलाय. मासा आता ना काढून घेते. एकदम जबरदस्त सुरुवात. पहिलाच मासा सुद्धा भेटलाय आणि असं वाटतंय की माशाने भेटणार आहे. पहिला जे ना कोळस लागलाय, तो पण चांगल्या मोठ्या साईजचा. आणि ते पण पिठावरती लागलाय. पीठ लावून टाकले. आता ना मासा आहे ना तिथं वाढायला सुद्धा लागलाय. तर बघतोय भेटतोय का नाही. हे बघा परत काढलाय खवल्या मासा. आता परत काढून घेते. 2 पकडल्यात मी. यो मासा दुसरा आहे. हे बघा, आणि बऱ्याच दिवसाने पकडलाय. मासा लागलाय बऱ्याच उशिरानंतर. बारका आहे म्हणायला. खवले मासा. हा कोळस आहे. हे बघा आतमध्ये खाल्लाय त्याने. तिसरा मासा आहे.
हे बघा, हे बारकाय म्हणायला, ह्याच्यापेक्षा 2 मोठे पकडल्यात पिंकीने. दर एखाद्या वेळेस आहे ना दुसरा सुद्धा आहे ना मासा लागू शकतो इथं. तर ना चालू निघून दुसऱ्या बाजूला. हे बघा 3 मासे भेटलेले, चांगले मोठे मोठे होते. इकडे 2 आहेत, इथे 1 आहे. चालू आता दुसऱ्या बाजूला जाऊ, तिकडे बघू मासे भेटतात का गळाला. आता आहे ना जाता जाता आम्हाला ना एक जांभळीचं झाड पण दिसलंय. आता बघतोय कोण बोलतंय का काय करतंय, आता बघू. ते पण आहे ना शेतामध्ये, त्याच्यामुळे ना थोडी भीती तर वाटते. कारण तर आहे ना राखीव जांभळे असतात आणि खाऊन देतात का नाही सांगता यायचं नाही. खाली तर आहे ना बरेचसे पडलेत. हे बघा, आणि ते पण मोठे मोठे हा मोठे जांभळे आहेत. खाली ना भरपूर पडलेत आणि वरच्या सुद्धा ना बरेचसे तोडलेत. पण आता ना सगळे झालेतच. बघू पूर्ण आहे ना जांभळीचं झाड काळं झालंय, तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण जांभळ भरली आणि सगळे ना पिकलं सुद्धा. जास्त दिवस यानं टिकायचे नाही. तर बघू आता भेटतात का आपल्याला. वरती तर काय चढायला जमायचं नाही, खालूनच बघू आपण. डूब घेतोय फुगून आणि उतरायचं लगेचच पाण्यामध्ये. आता ना संध्याकाळच्या 5:45 वाजल्यात. दावणी लावायच्यात माशांच्या, बारीक बारीक इतकनले ना लोळे मासे लावायचे ते गाळांना. आणि मग सकाळी येऊन बघायच्यात ते दावणी. आता लावून जाणार आहे, रातभर ठेवणार आहे आणि मग सकाळी येऊन बघायच्यात. आणि मग बघू उद्या किती मासे भेटतात आपल्याला. शिवड्यासाठी लावायच्यात ते मोठे मासे. तर उतरल्यात पाण्यात. बारीक जाळ पहिलं सोडणार आहे लोळ्या मळ्याचं, आणि आंबळ्याचं पण जाळ सोडणार आहे. दावणी लावायला एवढा टाइम झालाय, रात्रच झाली. हे बघा काही दिसतच नाही. आणि हे अजून लावत्यात दावणी, त्या साईडला आहे. साईडला आता निघाल्यात बाहेर. बघा काय नाही दिसत, इथनच येतात आता. लय टाइम झाला ना. किती वाजला? 8 वाजून गेलेत. 8 वाजल्यात 8. असं चारा असतोय बारीक बारीक, हे चारा लावलाय दावणीसाठी. आणि हेच पकडायला लय टाइम लागला. हे चारा आहे ना पकडायला लय उशीर लागतोय. आणि तो आहे ना संध्याकाळीच मिळतोय, अंधार पडता पडता. असा दिवसभर काही भेटत नाही बारीक बारीक मासे. लावून झालेत, 3 दावणी लावल्यात. आता बघू उद्या सकाळच. टोप्या ना इथंच ठेवतोय उसामध्ये. आणि पहिले तर कपडे बदलायला लागणार आहे. तिकडेच कपडे आहेत ना? हा तिकडेच आहे. जरा नदीवर आलोय इतक्यातच. 7 वाजल्या सकाळच्या. आता चाललोय तिकडं समोर. तिकडं पहिलं तर आहे ना जाणार आहे. काल तिकडे ना टूप ठेवून गेलोय, तिकडे जातोय. गाडी इथं लावले 3 सगळे दावणी लावल्यात. तिकडे 2 लावल्यात आणि शेवटला इकडे 1 लावली. तर त्या बाजूने येणार आहे दावणी उचलीत आणि इकडे येऊ मग. आणि दाखवते तुम्हाला मासे जर लागले असेल तर. चला जाऊ पहिलं तर तिकडं. गाडी इथंच लावली, चालत जाऊ तिकडं. दोन 3 दिवसापूर्वी आहे ना बराचसा पाऊस झालेला, त्याच्यामुळे ना पूर्ण चिखल झाला इकडं. तर गाड्या काही येत नाही. सगळे ऊस आहे तिकडं. इथं समोर जायचं आता त्या पुढच्या झाडपाशी. तिथं ज्यानं टूप ठेवली काल संध्याकाळी. मग रात्री अंधारच पाडलेलं. डायरेक्ट 8 वाजलेलं. 8 वाजून सुद्धा ना गेलेलं. चला कपडे बदलून घेतोय. पहिले दावण इथून आहे. ही दावण काढतात ना, ते तुटून गेलेली आहे. त्या साईडला निम राहिली आणि निम या साईडला आली तुटून. आता घेतात गुटाळून.
एक दावण फेल गेली, आता दुसरी दावण बघतोय ह्याला भेटतोय का नाही मासा. आता भेटलाच तर तुम्हाला दाखवतोय. मग आता आहे ना आरपार लावली इथूनच. चला घेतोय काढून आता ती दावण. आता जी ही मी दावण गुंडाळतोय ना, एक वेळा ना माशाने तर वाढलेलं ह्या दावणीला. आणि बघू आता हाय का मासा. मगाशी ना जोरात एकदम हातामधनं आहे ना ही दावण वाढलेली. आता सुद्धा बघा, आता सुद्धा आहे ना वळतंय. म्हणलं मासा हाय. निम्म्या नदीमध्ये आलोय. गुंडाळीत दावण हे इतकी गुंडाळून घेतली. आता बघतोय तिथं बऱ्याच तिकडं आहे ना लांबे वाढतं मासा. तिथं गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतो मासा असेल तर. मासानं वळतोय तर बघा तिकडं एवढा मासा आहे एवढा. हे बघा दुसऱ्या दावणीला एक भेटलंय. गळाचं मासाने काढून घेतोय, गांजामध्ये ठेवतोय पहिला. तर एकच शिवडं भेटलं. 3 दावणी लावलेल्या, 2 तर फेल गेल्या. एकाला एक भेटला. या साईडने अंधार पडतंय. इथं ना वरती किल्ला होता बघा, इंदुरीचा किल्ला आहे. तर त्याच्या शेजारी आहे ना दावणी लावलेल्या. आता चाललोय कडेला आणि बघू आता दुसऱ्या साईडला जायला लागणार आहे मासेच पकडायला. दावणी झाल्यात आता काढून, आता बाहेर येतात. आता ना नदीवरनं आलोय इकडं. पहिलं तर आहे ना चारा पकडायला आलोय. चारा पकडून आहे ना मरळसाठी जाणार आहे. एक शिवडं भेटलाय सकाळ सकाळ. जास्त काय भेटले नाही, म्हणलं जास्त भेटतील. पण 2 दावणे फेल गेले, एकाला एक भेटलाय. आता चारा आलोय पकडायला. चारा घेतोय पकडून आणि जातोय. पूर्ण आहे ना धारवरनं किती पाणी वाहतंय. हे इतकं पाणी नव्हतं मागच्या वेळेस. चला आता तिथून तर इकडं खाली सुद्धा जायचंय. ह्या साईडला सुद्धा आहे ना लय पाणी दिसतंय. हे बघा इथं सुद्धा एक धार आहे. तर भरपूर पाण्यानं वाढलंय. पूर्ण ना गवतामध्येच गेले. हे बघा गवतामध्ये गेले आणि मरळ मासे ना मग गवतामध्ये जातात आणि साईडला मध्ये काही दिसत नाही. मग आता तरी सुद्धा जाऊन बघणार आहे. भेटले तर भेटले. आता इतक्या लांब आलो म्हटल्यावरती मासे ना बरेचसे दिसतात खाली. मळे मासे असतील कारण तरी ना इथं सगळे दगडी आहेत. त्या दगडीला ना मासे बसलेले आहेत. मरळ ना अजून तर काही भेटले नाही. पण मी आलो आता रानामधले खजूर खायला. हे बघा हे इतकणलेच असतात. आणि हे झाड आहे ना एकदम बारक आहे आणि हातानेच आहे ना तोडले सुद्धा. बघा हे इतके पिकलेले होते ना ते सगळे काढून घेतलेत. आणि बाकी ना मोठी मोठी झाड आहेत, लय उंच झाड आहेत. हे बघा इतकणले. तर बघू आता अजून तर मरळ काही भेटले नाही. आता जाणार आहे वरच्या बाजूला. इकडं खाली आलतं फार. एक मरळ दिसलेली, ती काही लागली नाही गळाला. जातो आता तिकडं. सकाळपासून ना अख्खे दिवस फिरलोय माशासाठी, पण मासे काही भेटले नाही परत. सकाळी एक लागलेला मासा दावणीला. त्याच्यानंतर आहे ना मरळसाठी गेलेलो, पण मरळ काही भेटले नाही तिकडं अख्ख्या दिवसभर. तर आता ना घरी आलोय आणि आजच्याला रोहिदासला ना परत एकदा मोठा मासा सापडलेला. तर काटला मासा होता आणि काटल्या माशाचं डोका. तर ते डोकं आहे ना घेऊन आलो आपण घरी आणि ते घेऊन चाललो आता बाहेरच्या बाजूला. कारण तर आहे ना इथं गरम होत लय. इथंच बनवायचं आता चुलीवरती. ते पण इथं ना चांगला हवा येतोय. चूल पेटून ठेवली. तर आता सगळं काय ना बघा इथं वारा मस्त सुटलंय. तर गरम नाही काय नाही होत इथं. आता ना इथं चुलीवरती बनवायचंय. काटला मासा आहे, त्याच्या डोक्याचं कालवण बनवायचंय. बसलो आता चुलीपाशी. आता तुम्हाला ना दाखवतोय सगळं काय कसं बनवते पिंकी ते. आणि ते पण आहे ना पहिल्यांदाच बनवतो आम्ही काटल्या माशाचं डोक्याचं कालवण. तर ते बघू आता. पहिलं भाजून घेते कढईमध्ये. कढई पण लई तापली. पहिलं तर कांदा भाजून घेणार आहे. खोबरं बारीक चिरून घेते आणि तोपर्यंत कांदा पण शिजतोय चुलीवरती. कांदा चांगला भाजून घेतलाय. आता काढते, ताटामध्ये काढून घेते.
हे इतकं खोबरं घेतलंय, आता कढईमध्ये टाकून घेते. खोबरं सुद्धा भाजून घेतलंय, आता ते काढते. आलं घेतलंय, ते पण आता कापून घेते. आलं सुद्धा एका साईडला ठेवते. वाटणाचं ताट तयार करून घेतलंय, हे बघा. आता ते ठेवते आणि त्या साईडला डोकं ठेवलंय, त्याला हळद लावून ठेवते. आणि हळद लावून ठेवलं ना, त्याच्यानंतर वाटण बनवायला जाते आतमध्ये मिक्सरवरती. मार्केटवरनं ताजं डोकं आणलंय, हे बघा. आता त्याला हळद लावून घेते. पहिलं तर हळद लावून घेते डोक्याला, त्याच्यानंतर वाटण बनवायला जाणार आहे आतमध्ये. झाकून ठेवते, तोपर्यंत वाटण तयार करून घेऊन येते घरातनं. कढई ठेवून घेतली, आता तेल ओतून घेते. तेल तापलंय, आता मिरची घेते टाकून. त्याच्यानंतर लगेच कांदा टाकून घेते. कैरी घेतली सुकलेली, आता ती पण तेलामध्ये टाकून घेते. टोमॅटो पण टाकते. मसाले घेतल्यात, तर हळद, मिरची पावडर, गरम मसाला, कांदा मसाला आणि माशाचा मसाला आता टाकून घेते. वाटण घेतलंय, ते आता टाकून घेते. पाणी वतून घेते आता थोडं. डोकं टाकून घेते आता. आता बघा किती भारी दिसायला लागलंय. अजून तर शिजायचंय, मग लई भारी दिसणार आहे कालवण. बऱ्याच उशिरानंतर आहे ना कालवण झाले. आता फक्त आहे ना उतरायचं बाकी आहे. एकदमच भारी कालवण झालंय. झालंय कालवण, आता उतरून घेते. हे बघा किती भारी झालंय कालवण. पहिल्यांदाच बनवलंय डोक्याचं आणि ते पण भारी झालंय बघा. घरामध्ये सुद्धा आणलंय. आता ताट वाढून देते. त्या साईडला भात वाढलाय, आता कालवण देते त्याच्यावरती. या वाटेमध्ये रसा देते. बघा पिंकीने ना ताट पण आणलंय वाढून. इतकं भारी बनवलंय ना, पहिल्यांदाच बनवलंय. ते पण आहे ना डोक्याचं, मोठा मासा होता काटला मासा, त्याच्या डोक्याचं कालवण बनवलंय. हे इतकं भारी. ह्याच्यामध्ये रस्सा आहे आणि एक पीस पण आहे मुंडीचा. आणि इकडं सुद्धा आहे ना एक मुंडीचाच पीस आहे. आणि या भातावरती बघा कसं किती भारी दिसत. तर आता ना जेवण घेतोय आणि जास्त तर काय दाखवत नाही आता, कारण तर बराचसा उशीर झालाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.